प्रेक्षकांनो, आज बयोमध्ये आपण बघतोय की आरव सुरुवातीला विचार करतोय. बयो जे बोलली की बाबा तुला शेवटचे केव्हा दिसले आणि का गेले बाबा. आता गौतमी त्याच्याजवळ आली आणि म्हणते, आरव काय झालं रे, कसला विचार करतोयस, तू हल्ली खूप लॉस्ट असतोस ना. आरव म्हणतो, अगं मम्मा मला सांग, आपले बाबा गेले तेव्हा नेमकं काय झालं, तुझं आणि त्यांच्यात भांडण झालं का. गौतमी लगेच आरवला ओरडते आणि म्हणते, तुला कितीदा सांगितलं मी तो विषय नको काढत जाऊ. तुझा बाबा आपल्याला टाकून गेला इथे, तू त्या बयोला भेटला का. नाही, तुला माहिती आहे ना मला त्रास होतो. आता लगेच ती दमायचा नाटक करते का खरंच दमते माहीत नाही प्रेक्षकांनो, पण दुखण्याचं नाटक केलं आहे तिने आणि आरव लगेच शांत झाला आहे. आता इरा सुद्धा मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करायला लागते. आत्या आत्या खाली आहे. सुमन म्हणते, काय गं काय झालं. इरा तिला जाब विचारते, माझा कॉलेजचा टिफिन कुठे आहे, मला आत्ता पाहिजे, दे आता. सुमन काही बोलत नाही. तेव्हा ही म्हणते, कसा माहीत असेल हिला टिफिन कुठे आहे, हिने त्या बयोला खाऊ घातल्या ना त्याच्यामध्ये वड्या. आता आरव म्हणतो, काय बोलतेस ग तू, काहीच्या काही काय बोलतेस. इरा म्हणते, नाही मी बरोबर बोलते, हिने त्या बयोला नारळाच्या वड्या खाऊ घातल्यात आणि मी थोडाबा स्वतःच्या डोळ्यांनी पाहून आले. ही काय काय खाऊ घालत असेल आपल्या घरातला अजून कोणाच ठाऊक. आता लगेच गौतमीने पुढचा मागचा विचार न करता सुमनला बाथरूममध्ये कोंडून टाकले. आरव तिला थांबवत असतो तर ती आरववरच ओरडते, आरव गप्पा बस, तिला शिक्षा झालीच पाहिजे, तिने चुकीचं केलं आहे आणि तुला जर माझा BP वाढवायचा नसेल तर तू इथून जा आधी ताबडतोब. आरव बिचारा गपचूप निघून गेलाय. इमोशनल अत्याचारच आहेत बिचाऱ्यावर. आणि नेमकी तेव्हा बयो सुमनला कॉल करून सांगते त्या डब्याबद्दल की इराने तो डबा बघितला, मी नैवेद्यासाठी आणला म्हणून. आता सुमन म्हणते, जाऊ दे ग बयो, त्या वड्या श्रीकृष्णाच्या नैवेद्याला मिळाल्या ना, अजून काय हवं, तू नको काळजी करू, मी इथलं सगळं सांभाळून घेईल. बयो म्हणते, आत्ते खरंच सांभाळ ग, माझ्याकडनं चुकून झालं ग हे सगळं. आता बयोने फोन ठेवला आहे. बिचारी सुमन अडचणीत सापडली आहे. पण बयोला अभिरामने मेसेज केला आहे की आपण उद्या सकाळी 8 वाजता भेटू. अगदी त्या मेसेजप्रमाणे बयो मॅडम तयार आहेत बाहेर आणि अभिराम म्हणतो, चल आपण आता जाऊयात. बयो म्हणते, ही गाडी कोणाची. अभिराम म्हणतो, अगं माझ्या मित्राची आहे, नको काळजी करूस, मी छान चालवतो बाईक, अगं बस तू. बयो आता जरा घाबरतच बसतीये. पण आता बयो मॅडम मुंबई फिरून येणार आहे बरं का. अभिरामने तिला अख्खी मुंबई फिरवली आहे, दहीहंडी दाखवली आहे. बयो खूप खुश असते आणि अभिरामसुद्धा बयोला बघून खुश असतो. आता छान दाखवलेत त्यांनी एकावर एक थर, कसे हे सगळे गोविंदा करताय, कसे दहीहंडी फोडताय. आता रमाकांतने सकाळी सकाळी सुमनला बाथरूमच्या बाहेर काढलंय. गौतमी वचा बोलायला लागते सुमनला. गौतमी सुमनला म्हणते, मज्जा आली ना तुला तिथे, आता ह्या पुढे जर त्या बॉयला भेटलीस ना तर याद राख, तुला पण त्या शुभंकर सारखं. आता असं अर्धवट बोलते ती. रमाकांत लगेच तिच्याकडे बघायला लागतो निरखून. गौतमी म्हणते, काय बघताय, अहो तुम्हाला तुमच्या बायकोला दम देता येत नाही का, कुठे लक्ष असतं तुमचं. रमाकांत म्हणतो, दिलाय दम आणि त्या बयोला पण दिलाय, नाही भेटणार दोघी आता त्या. त्यावर गौतमी म्हणते, तुमचं ना लक्षच नाही आहे आणि तू तुला इथे ना काम करायसाठी आणले, तेवढं करत जा फक्त गपचूप. बिचारी सुमन तिथून निघून गेली आहे काही न बोलता. गौतमी आता रमाकांतलाच फैलावर घेते आणि म्हणते, तुम्हाला ना नुसतं उंडारायला येतं, हे काय कातळगाव नाही आहे उंडारायला, तुम्हाला जे कामं सांगितली आहेत ना ते करत जा. ती बयो इथे कुठे राहायला आली आहे, तिला तिच्या घरातून काढा. तिची आई जशी चिटकली ना तशी ती चिटकून बसेल पुन्हा आपल्या आयुष्याला. जी कामं दिली आहे ना ती करत जा जरा व्यवस्थित. रमाकांत गपचूप उभा आहे आता. तर इकडे बयो मॅडम आरवच्या गाडीवरनं खाली उतरता आता दुसऱ्या ठिकाणी गेले ते दहीहंडी बघायला आणि बयो अचानक गर्दीमध्ये म्हणजे हरवते. पण ते बयोला कळलेलं नाही आहे. अभिराम तिला शोधायला लागतो लगेच इकडे तिकडे. खूप वेळानंतर बयो त्याला फायनली सापडली आहे. अभिराम तिला म्हणतो, असं एकटी जात नको जाऊस कुठे, मुंबईला फार गर्दी असते नाही प्रेक्षकांनो. आता बयोला पुन्हा बऱ्याच दहीहंड्या दाखवल्यात त्याने आणि बयोला खूपच आनंद झाला आहे आणि बयोचा आनंद बघून अभिरामला पण आनंद झाला आहे. अभिरामला बयो आवडायला लागली आहे असं दिसतंय खरी, कारण त्यांनी इथे ना पूर्ण याच्यात गाणंच प्ले केलेलं आहे प्रेक्षकांनो. बेधुंद मी बेधुंद तू, छान गाणं आहे. आणि आता तो तिला आलाय रेस्टॉरंटमध्ये घेऊन, म्हणजे हॉटेलमध्ये आणलं आहे त्याने. बयो म्हणते, अरे अभिराम हे खूप महागडं हॉटेल दिसतंय, आपण नंतर येऊयात, माझ्याकडे पैसे नाही आहे. अभिराम म्हणतो, अगं मी खूप खुश आहे, आज मी तुला पार्टी देणार आहे. बयो म्हणते, किती खुश आहेस तू, म्हणजे का बरं खुश आहेस तू. अभिराम म्हणतो, ते काही विचारू नको, आता खुश असायला काय, खुश आहे मी तर आहे, ह्या वेळेला तुला मी पार्टी देतो, चल. आता तो खूप आग्रह करतो बयोला. बयो बसते खरी, पण आता त्या मेनू कार्डवरचे रेट तिने बघितलेत एकेका पदार्थाचे आणि ती म्हणते, बाप रे अभिराम, अरे हे तर खूपच महाग आहे हॉटेल, अरे 5 दिवसाची भाजी येईल रे एवढ्या ह्याच्यात. आता अभिराम म्हणतो, बस खाली बयो, अगं मी आहे ना, मी करतो ना मॅनेज. बरं ठीक आहे, तुला एवढंच टेन्शन येत असेल तर आपण एक पदार्थ दोघं मिळून शेअर करूया, चालेल का तुला. आता बयो म्हणते, ठीक आहे चालेल. आता त्याने पावभाजी ऑर्डर केली आहे, यम्मी. आणि आता पावभाजी हे दोघं मिळून खाणार आहेत.
अभिराम म्हणतो तू खूपच टेन्शन घेतेस ग सरस्वती. ती म्हणते अरे बाईच्या जातीने असं विचार करायलाच हवा, असा खर्च करून चालत नसतं बाबा. तेवढ्या त्यांची पावभाजी हजर झाली आहे. अभिराम म्हणतो बघ खा आता आमच्या मुंबईची पावभाजी. बयोला ती पावभाजी फार आवडली आहे. कसले छान लुसलुशीत पाव भाजले आहेत प्रेक्षकांनो, खूप भारी लागते. पण आता काय करणार, सध्या पावसाळ्याचे दिवस आहे ना, आम्ही बाहेर खात नसतो पावसाळ्यात. अनहायजिनिक असतं ना ते, जाऊ द्या घरी करून खाऊया, त्याला काय लागतं करायला. तर बयो म्हणते मस्त आहे रे पावभाजी. अभिराम म्हणतो आवडली ना तुला, खा मग. तर आता खाता खाता तो विचारतोय तिला सरस्वती तुझे बाबा कुठे गेले ग. बयो म्हणते ते न हरवले तरे, म्हणजे त्यांनी पोलीस कंप्लेंट केली असेल. अभिराम म्हणतो त्यांनी म्हणजे कोणी. आता बयो काहीच उत्तर देत नाही. तेव्हा अभिराम तिला पुन्हा विचारतो मग तो आरव आणि इरा कोण आहेत तुझे आणि त्या बाई. बयो म्हणते हे बघ जास्ती काही तुला सांगता येणार नाही मला अभिराम, फक्त एवढंच सांगेल की ते दोघं माझे बहीण भाऊ आहेत. हे ऐकून तर आता अभिरामला जरा धक्काच बसलाय. तर प्रेक्षकांनो इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला. पुढे आपण बघणार आहोत की अभिराम आणि बयो नेमकं स्टोरूम जवळ काहीतरी करतायत तिथे, आणि तिला खोकल्याचा आवाज येतोय बयोला, आणि तो असतो शुभंकरांचा आवाज, आणि खोकल्यानंतर ते बयो बयो म्हणत असतात. प्रेक्षकांनो आता तरी बयोच्या कानावरती शुभंकरांचे हे म्हणजे काय म्हणता येईल त्याला आवाज येईल का. डॉक्टर शुभंकर आणि बयोची भेट होईल का, काय वाटतंय तुम्हाला, का आता सुद्धा आपली उत्सुकता ताणण्यात येणार आहे ते पुढे बघूयात. आवडला असेल रिव्ह्यू तर प्लीज प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करायला आणि या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. आता सोनी मराठीवरती नवनवीन मालिका येणार आहेत. नेमकी कुठली मालिका निरोप घेणार आहे ते काही सांगता येत नाही, पण ज्या ज्या प्रेक्षकांनी अजूनही चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.